जसं तुम्हाला घर घ्यायचं आहे, आता तुम्ही आधी घेतले 14च्या आधी तो वेगळा विषय, पण तुम्हाला जर घर घ्यायचं आहे ना, लिगल घर घ्यायचं असेल, त्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये रोख तुमच्या खात्यामध्ये जमा करते. कुणामुळं? भारतीय जनता पक्षामुळे, मोदींच्यामुळं. आणि भारतीय जनता पक्ष हमेशा तुमच्यासाठी आहे, जनतेसाठी आहे. ठीक आहे, त्यासाठी जनता, काय शब्दाला भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष हा जनतेसाठी आहे, तुमच्यासाठी अहोरात्र. आम्ही कधीही बोलवा, आम्ही तुमच्या कामासाठी तत्पर राहू. आणि या प्रश्नाचं, या समस्येचं समूळ उच्चाटन करण्यासाठी, परमनंट सोल्युशन काढण्यासाठी माननीय आमदार आपल्या नालासोपारा विधानसभेचे राजनजी अप्पा नाईक यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेला आहे, याच्यावर सोल्युशन काढलेलं आहे. हा सर्व जो विद्युत पुरवठा आहे, म्हणजे आपण MSEBीच्या वायरी ह्या भूमिगत करून हा प्रॉब्लेम परमनंट आपला निकाली लागणार आहे. जसं मुंबईतनी कधीच लाईट जात नाही, तसंच वसई विरारमध्ये राजनजी अप्पांच्या मेहरबानीने इथे लाईट कधीच जाणार नाही, ही तुम्ही माझ्याकडून खात्री करून घ्या. आपल्याकडे भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे अध्यक्ष वैभवजी झगडे, आपले साहेब बाळू खरे, हे त्यांची समस्या ऐकण्यासाठी या चाळीमध्ये रहिवाशांसोबत बसलेले आहेत. हे काम नक्कीच होणार, 100% होणार, ही ग्वाही देतो. त्याने आम्हाला सांगितलं की मी तुमच्यासाठी वेळ काढतो आणि येतो, आणि ते आज इथे आलेले आहेत. तरी जर ते आमच्या टाकीची जे काही अडचण आहे आमची, ती तुम्ही सोडून दिली तर बरं होईल. लाईटच्या संदर्भात वगैरे खूप समस्या आहेत. बाकी इथे ज्या पायवाट वगैरे आहे किंवा काय, त्या गटार लाईन वगैरे, आता तुम्ही बघता इकडे पण सांडपाण्याची वगैरे काहीच म्हणजे ही व्यवस्था नाही आहे. बरं होईल. मी वैभव झगडे, विरार शहर मंडळाचा अध्यक्ष आहे. मला तुम्ही पाठवलं होतं. ह्या विषयामध्ये काय आहे की जो आपल्याकडे पाईप आहे सक्शन मशीनचा, तो पाईप पुरत नाही, असं कारण त्यांनी सांगितलं मला. त्यांची टाकी 10 वर्षापासून साफ केलेली नाहीये, आणि ते टाकीतलं दुर्गंधीयुक्त पाणी, सर्व सांडपाणी रस्त्यावर येऊन त्याच्यामुळे लोकांचा आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं म्हणजे, बरोबर? आलं बरोबर. हा, म्हणजे ती जे आहे आपल्याला 2 पाईप तिथे जॉईन करून त्यांचं काम आपल्याला करून देता येईल. हे काम आपल्याला कोणत्याही कंडिशन मध्ये करायचं आणि तात्काळ करायचं आहे. ठीक आहे, मी त्यांना लगेच फोन करून सांगतो तसं. मग ते रामासाहेबांनी आम्हाला हे उत्तर नाही दिले पाहिजे की नाही, हे होऊ शकत नाही, आमच्याकडे इंजन नाही दुसरं, आणि परत पाईप नाही, एक्सटेन्शन लावता येत नाही, किंवा तेवढ्या लोडचं सक्शन पंप नाही, ते खेचू शकत नाही. हे कारण आपल्याला काहीच नाही पाहिजे. आणि इकडे आम्ही ते चाडमध्ये आलोय आता, जवळपास आलं का लक्षात? हा 20-25 तिकडचे रहिवासी उपस्थित आहेत, आणि त्यांच्या समोर आम्ही हे साऊंड ओपन करून बोलत आहे. मी केदारे साहेबांशी बोलून घेतो. उद्या नाही तर परवा 2 दिवसात लगेच काम. 2 दिवसात. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. ओके. प्रश्न करणं खूप चांगलं आहे, अत्यंत गरजेचं आहे, आणि ते केले पाहिजे. आणि या प्रश्नाचं, या समस्येचं समूळ उच्चाटन करण्यासाठी माननीय आमदार आपल्या नालासोपारा विधानसभेचे राजनजी अप्पा नाईक यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेला आहे, याच्यावर सोल्युशन काढलेलं आहे. हा सर्व जो विद्युत पुरवठा आहे, म्हणजे आपण MSEBीच्या वायरी ह्या भूमिगत करून हा प्रॉब्लेम परमनंट आपला निकाली लागणार आहे. जसं मुंबईतनी कधीच लाईट जात नाही, तसंच वसई विरारमध्ये राजनजी अप्पांच्या मेहरबानीने इथे लाईट कधीच जाणार नाही, ही तुम्ही माझ्याकडून खात्री करून घ्या. बरोबर? आणि हे सत्य गोष्ट आहे. अप्पांनी प्रश्न तिकडे मांडला आहे, कामकाज चालू आहे. लवकरच 3 वर्षांमध्ये आपल्या लाईटी कधीच जाणार नाही, याचा बंदोबस्त भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. त्याला तुमचा प्रश्न सेफ्टी टँक खाली करण्याचा, ते तुमच्या समोर बोललो आहे. 2 दिवसात तुमचा सेफ्टी टँक खाली होणार. नाही झाला तर झगडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही हे सर्व कार्यकर्ते काय महापालिकेला कोणत्या पद्धतीनं सांगायचं, काय करायचं, काम करून घेण्याची जिम्मेदारी आमची आहे. बघा, हा माहोल जो आहे आता राजनीतीचा माहोल आहे, निवडणुकीचं काळ आहे, 2-4 महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी जागृत होऊन जे तुमचे कामं करतील, खरोखर तुमचे कामं करतील, अशा पार्टीचा तुम्ही साथ द्यायला पाहिजे, अशा कार्यकर्त्याचा साथ द्यायला पाहिजे, असा पदाधिकाऱ्याचा साथ द्यायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या शिवाय तरी दुसऱ्या पक्षात असतानाही मी तुमच्याकडे यायचो की नाही यायचो, तुमचे काम केले की नाही केले मी,
केले. ठीक आहे, आता भारतीय जनता पक्षामध्ये आहे, भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आहे, त्यामुळे आपले कामं अजून चांगल्या प्रकारे होतील आणि लवकर होतील, जलद गतीने होतील. ठीक आहे, त्यामुळे याच्यातनी तुम्ही काही दुमत करण्याची गरज नाही. तुमचे कामं फटाफट करू आणि प्रत्येक काम करू आम्ही करू. ठीक आहे, आणि राहिला विषय दुसरा, तर तुम्हाला माहित असेल आपले माननीय प्रधानमंत्रीजी यांनी 2014 पासून कार्यभार हातामध्ये घेतला, तेव्हापासून आता 11 वर्ष झाली. या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदीजींनी जेवढे कामं केली तेवढी काँग्रेसच्या सरकारने केलेली नाहीत. त्याच्यानंतर तुम्हाला अशा अनेक योजना दिल्या आहेत की जसं तुम्हाला घर घ्यायचं आहे, आता तुम्ही आधी घेतले 14च्या आधी, तो वेगळा विषय, पण तुम्हाला जर घर घ्यायचं आहे ना, लिगल घर घ्यायचं असेल, त्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये रोख तुमच्या खात्यामध्ये जमा करते. कुणामुळं? भारतीय जनता पक्षामुळे, मोदींच्यामुळं. ठीक आहे, अजून अशा बऱ्याच योजना आहेत. जसं तुमचे हे आहे, काय म्हणतात त्याला, लाडकी बहीण, कोणाकोणाला पैसे आहेत इकडे येतात ना, तुम्हाला येतात. ठीक आहे, लाडकी बहीणचे या ताईला पैसे येतात. ठीक आहे, अशा लाखो लाडकी बहीण आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांना भारतीय जनता पक्षाद्वारे डायरेक्ट मदत त्यांच्या खात्यामध्ये जाते. तसंच शेतकऱ्यांसाठी जे आहे विमा आहेत, प्लस त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना महिन्याला म्हणजे 4 महिन्याला 2000 रुपये. ठीक आहे, काही काम न करता जातात, त्यांना जे आहे काहीतरी आधार मिळतो म्हाताऱ्या माणसांना, शेतकऱ्यांना. अशा अनेक योजना आहेत. तसंच गृहिणीसाठी सिलाई मशीन देतात भाजप सरकारकडून. ठीक आहे, तर तुम्हाला माहित नसेल तर आमच्या कार्यालयामध्ये तुम्हाला त्यांचा फायदा करून देऊ. अशा अनेक योजना आहेत, त्याचा फायदा पूर्ण देशामध्ये करोडो लोक घेत आहेत, त्याचा फायदा तुम्हालाही करून घ्या, एवढंच मी बोलतो. आणि भारतीय जनता पक्ष हमेशा तुमच्यासाठी आहे, जनतेसाठी आहे. ठीक आहे, त्यासाठी जनता, काय शब्दाला भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष हा जनतेसाठी आहे, तुमच्यासाठी अहोरात्र. आम्ही कधीही बोलवा, आम्ही तुमच्या कामासाठी तत्पर राहू. आमचे झगडे साहेब असतील, मांजरेकर साहेब आहेत, यादव, तर आणि खास म्हणजे तुमचा आभार मानतो मी की साहेबांनी आम्हाला बोलावलं इथे. ठीक आहे, त्यांनी सांगितलं, आमची ओळख जुनी आहे. ठीक आहे, जुनी ओळख आहे, त्यांनी बऱ्यापैकी आमचे संबंध आहेत. त्यांनी सांगितलं, तर त्यांना माहित नाही, ते बोलले की बाबा तुम्हीच काम करू शकता. म्हटलं सर तसं काही नाही, बरेच कार्यकर्ते आहेत तसे सक्षम करू शकतात. ठीक आहे, पण आपण तुमचं काम करू, 2 दिवसामध्ये करू. झगडे साहेब आणि मी स्वतः उद्याला परत येऊ. ठीक आहे, आणि तुमचं काम करून देऊ. ठीक आहे, धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचे नेते प्राध्यापक DN खरे यांनी नागरिकांच्या विविध समस्या समजून घेतल्या. त्यावेळी त्यांनी या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले व त्याचवेळी महापालिकेच्या संबंधित विभागाला देखील सूचना केल्या. यावेळी नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.